नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 21 जानेवारी 2024। तर आपल्या डेली करंट अफेअर्सच्या सीरीज मधील काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक आज आपण अभ्यासूया। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। फर्स्ट क्वेश्चन आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जगातील सर्वात उंच पुतळा कोठे बसवण्यात आला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे विजयवाडा, आंध्र प्रदेश। 19 जानेवारी 2024 रोजी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी विजयवाडा येथे भारतीय राज्यघटनेचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जगातील सर्वात उंच पुतळ्याचे अनावरण केले आहे। तर कोठे बसवण्यात आलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जगातील सर्वात उंच पुतळा? तर तो आंध्र प्रदेश राज्यातील विजयवाडा येथे बसवण्यात आलेला आहे। तर याचे अनावरण कोणाच्या हस्ते करण्यात आले? तर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्या हस्ते 19 जानेवारी 2024 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सर्वात उंच पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे। तर या पुतळ्याला सामाजिक न्यायाचा पुतळा असे नाव देण्यात आलेले आहे। काय नाव देण्यात आलेले आहे या पुतळ्याला? तर सामाजिक न्यायाचा पुतळा असे नाव देण्यात आलेले आहे। या पुतळ्याची उंची जमिनीपासून 206 फूट आहे। तर यामध्ये उभा पुतळा हा 125 फूट आहे आणि या पुतळ्याचा पायथा 81 फूट आहे। असे मिळून उभा पुतळा आणि त्याचा पायथा असं मिळून 206 फूट उंच हा पुतळा आहे। यापूर्वी तेलंगणातील आंबेडकरांचा सर्वात उंच पुतळा 175 फूट उंच होता। नेक्स्ट क्वेश्चन आहे, महतारी वंदना योजना कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे छत्तीसगड। जानेवारी 2024 मध्ये छत्तीसगड राज्यात महिलांसाठी महतारी वंदना योजना सुरू करण्यात आली आहे। तर कोठे सुरू करण्यात आलेली आहे? तर छत्तीसगड राज्यामध्ये जानेवारी 2024 मध्ये। या योजनेचा मुख्य उद्देश महिलांना आर्थिक सहाय्य देणे आणि या निधीच्या वापरातून त्यांना आत्मनिर्भर आणि कौशल्य विकासावर भर देणे हा आहे। तर या योजनेअंतर्गत महिलांना सरकारकडून दरमहा 1000 रुपये दिले जाणार आहेत। तर दरमहा 1000 रुपये म्हणजे वार्षिक 12000 रुपये दिले जाणार आहेत। या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला छत्तीसगडची रहिवासी असणे आवश्यक आहे। लाभार्थी महिला कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रुपये 2.5 म्हणजे 2.5 लाख पेक्षा कमी असावे। लाभार्थी महिला ही 23 ते 60 वयोगटातील असावी। नेक्स्ट क्वेश्चन आहे, 19वी नाम शिखर परिषद 2024 कोणत्या देशात आयोजित करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे युगांडा। 19 जानेवारी 2024 रोजी युगांडातील कंपाला येथे 19व्या नॉन अलाइन्ड मुवमेंट म्हणजेच नाम शिखर परिषदेला सुरुवात झाली आहे। तर कोठे सुरू करण्यात आलेली आहे किंवा कोठे आयोजित करण्यात आलेली आहे 19वी नाम शिखर परिषद? तर युगांडा या देशातील कंपाला येथे। आणि आवृत्ती कितवी आहे? तर ही आवृत्ती 19वी आहे। भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर करत आहेत। तर 2024 ची थीम काय आहे? सामायिक जागतिक समृद्धीसाठी सहकार्य वाढवणे। तर 19व्या नाम शिखर परिषद 2024 ची थीम काय आहे? सामायिक जागतिक समृद्धीसाठी सहकार्य वाढवणे। युगांडा 2022 ते 2025 या कालावधीसाठी आफ्रिकेच्या वतीने नाम परिषदेचा अध्यक्ष असणार आहे। या परिषदेत सदस्य देश हवामान बदल आणि अन्न असुरक्षितता यासारख्या जागतिक मुद्द्यांवर चर्चा करतील। तर कोणत्या विषयावरती चर्चा करण्यात येणार आहे? तर हवामान बदल आणि अन्न असुरक्षितता यासारख्या जागतिक मुद्द्यांवरती चर्चा करण्यात येणार आहे। नाम हे 120 देशांचे एक मंच आहे जे कोणत्याही मोठ्या शक्ती गटाशी किंवा विरोधात औपचारिकपणे एकत्र येत नाही। नामची स्थापना ही शीतयुद्ध दरम्यान 1961 मध्ये झाली। नामची मूळ संकल्पना 1955 मध्ये इंडोनेशिया येथे झालेल्या आशिया आफ्रिका बांडुंग परिषदेत उद्भवली। यामध्ये युगोस्लाविया, इजिप्त, भारत, घाना आणि इंडोनेशिया या देशांनी यासाठी सहमती दर्शवली होती। सप्टेंबर 1961 मध्ये पहिली नाम शिखर परिषद बेलग्रेड, युगोस्लाविया येथे आयोजित करण्यात आली होती। नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोणता देश चंद्रावर उतरणारा 5वा देश ठरला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे जपान। तर 19 जानेवारी 2024 रोजी जपानचे मून मिशन स्निपर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरले। त्यामुळे चंद्रावर उतरणारा जपान हा 5वा देश ठरला आहे। कधी उतरलेले आहे? तर 19 जानेवारी 2024 रोजी। तर जपानच्या मून मिशनचे नाव काय आहे? तर स्निपर। तर जपान हा आता 5वा देश ठरलेला आहे चंद्रावर उतरणारा। चंद्रावर पोहोचण्याच्या बाबतीत अमेरिका, सोव्हिएत युनियन, चीन आणि भारतानंतर जपान 5वा देश बनला आहे। जपानने 6 सप्टेंबर 2023 रोजी आपले स्निपर चंद्रावर पाठवले होते। 25 डिसेंबर 2023 रोजी चंद्राच्या कक्षेत पोहोचले। तर स्लिम हे स्निपरचे दुसरे नाव आहे। तर हे हलके वजनाचे रोबोटिक लँडर आहे।
जपानच्या चंद्र मोहिमेचे स्नॅपरचे उद्दिष्ट चंद्राच्या शिओली विवराची तपासणी करणे हे आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणारा पहिला देश आहे अमेरिका, तर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत हा पहिला देश ठरला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोकबोरोक दिवस 2024 कोणत्या राज्यात साजरा करण्यात आला? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे त्रिपुरा. त्रिपुरा राज्यामध्ये कोकबोरोक भाषेचा प्रचार करण्यासाठी दरवर्षी 19 जानेवारी रोजी कोकबोरोक दिवस साजरा केला जातो. याला त्रिपुरी भाषा दिवस असेही म्हणतात. म्हणजेच कोकबोरोक दिवस हा 19 जानेवारी रोजी साजरा करण्यात येतो, त्याला त्रिपुरी भाषा दिवस असेही म्हटले जाते. कोकबोरोक याला त्रिपुरी किंवा टिपरा कोका असेही म्हणतात. तर कोकबोरोक याचा दुसरा अर्थ काय आहे? त्रिपुरी भाषा किंवा त्रिपुरी. 2024चा हा उत्सव कोकबोरोकच्या बंगाली आणि इंग्रजीसह राज्याची अधिकृत भाषा म्हणून मान्यता मिळाल्याचा 46वा वर्धापन दिन आहे. तर त्रिपुरा या राज्यामध्ये बंगाली, इंग्रजी आणि त्रिपुरी किंवा कोकबोरोक हे भाषा अधिकृत राज्यभाषा म्हणून स्वीकारण्यात आले आहेत. 19 जानेवारी 1979 रोजी कोकबोरोकला अधिकृत राज्यभाषा म्हणून मान्यता मिळाली होती. नेक्स्ट क्वेश्चन आहे, विंग्ज इंडिया अवॉर्ड्स 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट विमानतळाचा पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बेंगळुरू आणि दिल्ली विमानतळ. विंग्ज इंडिया अवॉर्ड्स 2024 मध्ये बेंगळुरू आणि दिल्ली विमानतळांनी संयुक्तपणे सर्वोत्कृष्ट विमानतळाचा पुरस्कार पटकावला आहे. तर जानेवारी 2024 मध्ये हैदराबाद येथे आयोजित करण्यात आलेल्या विंग्ज इंडिया अवॉर्ड्सच्या 4थ्या आवृत्तीत हे पुरस्कार देण्यात आले आहेत. तर कोठे देण्यात आले? तर हैदराबाद येथे आयोजित करण्यात आलेल्या विंग्ज इंडिया अवॉर्ड्सच्या 4थ्या आवृत्तीत नागरी उड्डाण क्षेत्रातील चांगल्या कामगिरीबद्दल हे पुरस्कार देण्यात आलेले आहेत. तर विंग्ज इंडिया अवॉर्ड्स 2024 मधील इतर पुरस्कार पाहूया आपण. विस्ताराने वर्षातील सर्वोत्कृष्ट एअरलाईनचा पुरस्कार जिंकला आहे. विस्तारा ही जी कंपनी आहे, एअरलाईन आहे, त्या एअरलाईन कंपनीने सर्वोत्कृष्ट एअरलाईनचा पुरस्कार जिंकला आहे. एअर इंडियाला आंतरराष्ट्रीय कनेक्टिव्हिटीसाठी मान्यता मिळाली आहे. तर नागरी विमान वाहतूक क्षेत्रात उत्तम कामगिरीसाठी उत्तर प्रदेश सरकारची राज्य चॅम्पियन म्हणून निवड झाली आहे. अलायन्स एअरला प्रादेशिक कनेक्टिव्हिटीसाठी मान्यता मिळाली आहे. तर एअर इंडिया एक्सप्रेसला सस्टेनेबिलिटी चॅम्पियन घोषित करण्यात आले आहे. GMR ग्रुपला सर्वोत्कृष्ट विमान सेवा प्रदाता म्हणून सन्मानित करण्यात आले आहे. तर कार्गो सेवेसाठी स्कायवेज एअर सर्व्हिसेसचा सन्मान करण्यात आला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, नुकतीच सशस्त्र सीमा बल म्हणजेच SSB च्या महासंचालक पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे दलजीत सिंग चौधरी. जानेवारी 2024 मध्ये वरिष्ठ IPS अधिकारी दलजीत सिंग चौधरी यांची सशस्त्र सीमा बलाचे महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते 1990च्या उत्तर प्रदेश केडरचे अधिकारी आहेत. ते सध्या CRPF चे विशेष महासंचालक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची नियुक्ती ही नोव्हेंबर 2025 मध्ये त्यांची सेवानिवृत्तीपर्यंत करण्यात आलेली आहे. तर त्यांची जी नियुक्ती आहे ती कधीपर्यंत करण्यात आलेली आहे? तर नोव्हेंबर 2025 पर्यंत, जे ते त्या तारखेपर्यंत किंवा त्या महिन्यामध्ये ते सेवानिवृत्त होणार आहेत. सशस्त्र सीमा बल हे भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील 5 केंद्रीय सशस्त्र पोलीस दलांपैकी एक आहे. चीन भारत युद्धानंतर भारत नेपाळ सीमेवर चीनी सैन्यांच्या कारवायांचा प्रतिकार करण्यासाठी 1963 मध्ये SSB ची स्थापना करण्यात आली होती. नेक्स्ट क्वेश्चन आहे, फर्टिलायझिंग द फ्युचर हे पुस्तक कोणी लिहिले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे डॉक्टर मनसुख मांडविया. फर्टिलायझिंग द फ्युचर हे पुस्तक रसायन आणि खत मंत्री डॉक्टर मनसुख मांडविया यांनी लिहिले आहे. जानेवारी 2024 मध्ये उपराष्ट्रपती जगदीश धनकर यांनी या पुस्तकाचे प्रकाशन केले. या पुस्तकाच्या हिंदी आवृत्तीचे शीर्षक उर्वरक आत्मनिर्भरता की राह असे आहे. हे पुस्तक पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली खत क्षेत्रात भारताला स्वावलंबी बनवण्याच्या प्रवासावर आणि आतापर्यंत झालेल्या क्रांतिकारी बदलांवर प्रकाश टाकते. तर विद्यार्थी मित्रांनो, उपराष्ट्रपती जगदीप धनकर यांनी या पुस्तकाचे प्रकाशन केले आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, आर्थिक वर्ष 2022-23 साठी आर्थिक अहवालातील उत्कृष्टतेसाठी ICAI पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे REC. जानेवारी 2024 मध्ये आर्थिक वर्ष 2022-23 साठी आर्थिक अहवालातील उत्कृष्टतेसाठी ICAI पुरस्कार REC ला प्रदान करण्यात आला आहे. REC लिमिटेडला 2022-23 या आर्थिक वर्षासाठी ICAI अवॉर्ड्स फॉर एक्सलन्स इन फायनान्शियल रिपोर्टिंग मध्ये वित्तीय सेवा क्षेत्र, बँकिंग आणि विमा व्यतिरिक्त श्रेणी अंतर्गत प्लेक प्रदान करण्यात आला आहे. या श्रेणी अंतर्गत ICAI द्वारे दिला जाणारा हा एकमेव पुरस्कार आहे.
भारतीय लेखा मानके, वैधानिक मार्गदर्शक तत्वे आणि नियमांसह कंपनीच्या लेखा पद्धती, प्रकटीकरण धोरणे आणि वित्तीय विवरणांचे सादरीकरण यावर आधारित निवड करण्यात आली आहे। तर 1969 मध्ये स्थापित करण्यात आलेली REC लिमिटेड ही एक महारत्न सार्वजनिक क्षेत्रातील ऊर्जा मंत्रालयाच्या अंतर्गत एक आघाडीची NBFC आहे, म्हणजेच कंपनी आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, पक्के पागा हॉर्नबिल महोत्सव कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आला आहे? तर याचे एक उत्तर आहे अरुणाचल प्रदेश। जानेवारी 2024 मध्ये पक्के पागा हॉर्नबिल फेस्टिवलची 9वी आवृत्ती अरुणाचल प्रदेशातील पक्के केसांग जिल्ह्यातील सेजोस येथे आयोजित करण्यात आली आहे। कोठे आयोजित करण्यात आलेली आहे? तर अरुणाचल प्रदेशातील पक्के केसांग जिल्ह्यातील सेजोसा येथे आयोजित करण्यात आलेली आहे। तर ही पक्के पागा हॉर्नबिल महोत्सवाची 9वी आवृत्ती आहे, जी जानेवारी 2024 मध्ये आयोजित करण्यात आली आहे। हा उत्सव 18 ते 20 जानेवारी 2024 दरम्यान आयोजित करण्यात आला होता। हा सण हॉर्नबिल पक्ष्याच्या संवर्धनावर भर देतो। या उत्सवाची सुरुवात 2015 मध्ये करण्यात आली होती। अरुणाचल प्रदेशच्या पक्की व्याघ्र प्रकल्पात हॉर्नबिल पक्ष्यांच्या 4 प्रजाती आढळतात। तर न्याशी जमातीचे लोक या सणावर खूप विश्वास ठेवतात। तर अरुणाचल प्रदेश राज्यातील न्याशी जमातीचे लोकांचा या उत्सवावरती किंवा या सणावरती खूप विश्वास आहे। सांस्कृतिक उत्सवांच्या पलीकडे शिकार आणि वृक्षतोड यासारख्या हानिकारक प्रथांपासून दूर राहून पर्यायी उत्पन्नाचे स्रोत स्थापित करणे हा या उत्सवाचा मुख्य उद्देश आहे। तर थीम आहे डोमुतोह डोमुतोह पागादम डोमुतोह, म्हणजेच काही न्याशी भाषेत हे आहे। तर याचा मराठी अर्थ होतो आमच्या हॉर्नबिल्स राहू द्या। नेक्स्ट क्वेश्चन आहे, एक वाहन एक फास्टॅग उपक्रम कोणी सुरू केला आहे? तर याचे एक उत्तर आहे भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण। जानेवारी 2024 मध्ये एक वाहन एक फास्टॅग उपक्रम भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सुरू केला आहे। इलेक्ट्रॉनिक टोल संकलन प्रणालीची कार्यक्षमता वाढवण्यासाठी आणि टोल प्लाझावर अखंड हालचालीची सुविधा देण्यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे। तर उद्देश काय आहे उपक्रमाचा? तर अनेक वाहनांसाठी एकच फास्टॅग वापरणे किंवा एका विशिष्ट वाहनासाठी एकाधिक फास्टॅगला जोडणे यासारख्या वापरकर्त्यांच्या वर्तनाला परावृत्त करणे। 31 जानेवारी 2024 नंतर अपूर्ण KYC असलेले फास्टॅग आणि थकबाकीदार निधी बँकांद्वारे निष्क्रिय किंवा ब्लॅकलिस्ट केले जातील। रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या आदेशाचे उल्लंघन करून एका विशिष्ट वाहनासाठी अनेक फास्टॅग जारी केले जात आहेत आणि KYC शिवाय फास्टॅग जारी केले जात असल्याच्या अलीकडील अहवालानंतर भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने हा उपक्रम चालू केला आहे। म्हणजे या उपक्रमांतर्गत एका वाहनासाठी एकच फास्टॅग उपलब्ध करून देण्यात येणार आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील कोणत्या शहरात 8 अमृत प्रकल्प सुरू केले आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे सोलापूर। जानेवारी 2024 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोलापूर महाराष्ट्र येथे सुमारे 2 कोटी रुपयांच्या 8 अमृत प्रकल्पांची उभारणी केली आहे। अमृत म्हणजेच काय? तर अटल मिशन फॉर रिज्युव्हेनेशन अँड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन। तर जानेवारी 2024 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील सोलापूर येथे 2000 कोटी रुपयांच्या 8 अमृत प्रकल्पांची पायाभरणी केली। या कार्यक्रमादरम्यान त्यांनी महाराष्ट्रातील 10,000 लाभार्थ्यांना PM स्वनिधीच्या पहिल्या आणि दुसऱ्या हप्त्याचे वितरणही सुरू केले आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, IIT मद्रासने ई-मोबिलिटी सिम्युलेशन लॅब सुरू करण्यासाठी कोणाशी हातमिळवणी केली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे अल्टेअर। जानेवारी 2024 मध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मद्रासने ई-मोबिलिटी सिम्युलेशन लॅब सुरू करण्यासाठी अल्टेअर या कंपनीची हातमिळवणी केली आहे। IIT मद्रासचा अभियांत्रिकी डिझाईन विभाग अल्टेअरच्या आर्थिक सहाय्याने ई-मोबिलिटी सिम्युलेशन लॅब विकसित करणार आहे। अल्टेअर ही सिम्युलेशन, हाय परफॉर्मन्स कम्प्युटिंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये तज्ञ असलेली जागतिक कंपनी आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, आसाम सौरभ पुरस्कार 2023 किती व्यक्तींना देण्यात येणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे 4। जानेवारी 2024 मध्ये आसाम सौरभ पुरस्कार 2023 अंतर्गत 4 व्यक्तींना पुरस्कार देण्यात येणार आहे। आसाम सौरभ पुरस्कार हा आसाम राज्याचा दुसरा नागरिक पुरस्कार आहे। 1 नंबरचा कोणता पुरस्कार आहे? तर आसाम वैभव पुरस्कार। 2 नंबरचा आहे आसाम सौरभ पुरस्कार आणि 3 नंबरचा आहे आसाम गौरव पुरस्कार। तर विद्यार्थी मित्रांनो, इथं कन्फ्युजन होऊन देऊ नका। तर आसाम वैभव पुरस्कार हा आसामचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे, राज्य पुरस्कार आहे। दुसऱ्या नंबरचा आहे आसाम सौरभ पुरस्कार आणि तिसऱ्या नंबरचा आहे आसाम गौरव पुरस्कार। तर आसाम वैभव पुरस्कार हा 2023 चा पुरस्कार 46वे CGI रंजन गोगाई यांना देण्यात येणार आहे
आणि आसाम सौरव पुरस्कार हे 4 व्यक्तींना देण्यात येणार आहे। तर आसाम सौरव पुरस्कार हा आसाम राज्याचा दुसरा नागरिक पुरस्कार आहे। 4 लाख रुपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे। तर यामध्ये हिमा दास ॲथलेटिक्स, डॉक्टर किशनचंद नौरियाल कला आणि संस्कृती, एल्विस अली हजारिका पोहणे आणि नदीराम देवरी तिवा नृत्य या चौघांना हा आसाम सौरव पुरस्कार देण्यात येणार आहे। तसेच आसाम गौरव पुरस्कार यंदा 17 व्यक्तींना देण्यात येणार आहे। तर आसाम सौरव पुरस्कार हे 3 लाख रुपयांचे रोख बक्षीस दिले जाते। नेक्स्ट क्वेश्चन आहे, ICICI बँक कॅनडाने कोणते मोबाईल ॲप लॉन्च केले आहे? तर याचे उत्तर आहे मनी टू इंडिया कॅनडा। ICICI बँक कॅनडा ही ICICI बँक लिमिटेडची पूर्ण मालकीची उपकंपनी आहे। जानेवारी 2024 मध्ये ICICI बँक कॅनडाने तिचे नवीनतम मोबाईल बँकिंग ॲप मनी टू इंडिया कॅनडा लॉन्च केले आहे। तर ICICI बँक कॅनडा या मोबाईल ॲपद्वारे कोणत्याही भारतीय बँकेला 24 तास 7 दिवस निधी हस्तांतरणासाठी कॅनेडियन ग्राहकांना भारतीय बँकेत खाते उघडल्याशिवाय म्हणजे भारतीय बँकेमध्ये खाते न उघडताही निधी हस्तांतरणासाठी प्लॅटफॉर्म प्रदान करते किंवा उपलब्ध करून देते। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 21 जानेवारी 2024 रोजीचे काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे घटक पाहिले। यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।